रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चिन्ह आणि पक्ष निकाल तारीख जवळ आली की ते दिल्लीला पळतात। खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागले म्हणून ते दिल्लीला गेले। सर्वोच्च न्यायालयात चिन्ह आणि पक्ष निकाल तारीख जवळ आली की ते पळत दिल्लीला जातात। बाकीचे प्रादेशिक पक्ष हे राज्यातच बसतात आणि निर्णय घेत असतात। चंद्रसबाबू नायडू हे देखील राज्यात थांबतात, दिल्लीला जात नाहीत। त्यांचे मालक त्या ठिकाणी बसले आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणतात। कुठल्या जागा? मुंबईत त्यांचं आहे काय? मुंबईत बघा, राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत बरं का, ते दिल्लीत जातात। यात नवीन काय आहे? शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते। जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांना मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनामध्ये मुंबईत त्यांना यावं लागेल। शिवसेना त्यांना कळत नाही, कारण चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही। शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व हे राज्यामध्येच असतं। प्रादेशिक पक्षाची मुख्य कार्यालय ही राज्यामध्ये असतात, दिल्लीत नसतात। चंद्रबाबू नायडू दिल्लीत जात नाही त्याच्या पक्षाचं काम घेऊन, किंवा इतर जे पक्ष आहेत। आता ह्यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना जावं लागतं। आता ते दिल्लीत का जातात किंवा दिल्लीत का गेले? आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात, बाकी त्याच्यामागे काय नाही। तुम्हाला मागच्या तारखेला माहीत असेल, 2 दिवसापूर्वी ते अमित शहाना भेटले।